मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पंचकोनी गळ्यावरती अगदी काठांपासून खूप भारी डिझाइन। जर काठ कमी असतील तर त्यावेळेस तुम्ही टेन्शन घेऊ नका मैत्रिणींनो, तर तुम्ही खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह डिझाइन नक्की बनवू शकता। तर बघू शकता एका साईडला काठ होते, तर मी हे काठ भाईला लावून जे शिल्लक राहतील ना त्याच्यापासून आता सुंदर डिझाइन बनवणार आहोत। तर एवढासाच काठ राहिलेला, त्याचे दोन तुकडे केले, दोन्ही साईडला मी फक्त टिप मारून घेतलेली आहे। पंचकोनी गळा हा तयार करून घेतलेला आहे आणि तुम्हाला आता मी ह्याच्यावरती डिझाइन कमी काठामध्ये सुंदर डिझाइन कशी बनवायची आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर काय करायचं, आपल्याला काठ अशा पद्धतीने ठेवायचे आहेत। तुम्ही बघू शकता क्रॉसमध्ये जिथे आपण पंचकोनी गळा कट केलेला आहे ना तिथे असे काठ ठेवायचे। वाटल्यास तुम्ही एखादे पिन्स वगैरे लावून घ्या, म्हणजे जेणेकरून ते काठ सरकणार नाही आणि अगदी कमी काठामध्ये खूप पण अट्रॅक्टिव्ह डिझाइन नक्की बनवू शकता तुम्ही। तर आता आपण ह्या साईडला पण हा काठ लावून घेऊया। तर बघू शकता हे अशा पद्धतीने आपल्याला काठ लावून घ्यायचे आहेत आणि आता नंतर तुम्हाला मी टिप मारून दाखवणार आहे। तर व्हिडिओ नीट बघा, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात येतील मी काय काय केलेलं आहे। तर हे अशा इथं असं काठ मारून झाला की बरोबर इथे क्रॉसमध्ये आता हा पण काठ आपल्याला जोडून घ्यायचा आहे। व्यवस्थित घ्या, म्हणजे जेणेकरून दोन्ही साईडचा पण आकार व्यवस्थित येणं गरजेचं आहे। तर आता आपण काय करायचं, आता हे काठ जोडून झालेले आहेत ना, तर दोन्ही साईडला आपल्याला व्यवस्थित टिप मारून घ्यायचे, काठांच्या साईडनं व्यवस्थित आपल्याला। तर बघू शकता मी कशा पद्धतीने काठ जोडत आहे। हे बघू शकता आता हे अशा पद्धतीने काठ आपले जोडून झालेले आहेत। तर आता काय करायचं तुम्हाला पुढची स्टेप सांगते। तर ही बघा, ही मी अशी सेम ह्याला मॅच होणारी अशी लेस आणलेली आहे, म्हणजे जे तुम्हाला मध्ये मध्ये हे पानांचे आकार दिसतात ना त्याला सेम मॅच होणारी अशी लेस आणलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि त्याच्यापासून आता सुंदर डिझाइन मी तयार करणार आहे। तर ती कशी, तर चला दाखवते। खूप नाजूक असेल ना, डबल लेअर लावायची असेल तर नाजूक लावा, सिंगल लेअर लावायची असेल तर तुम्ही सिंगल लेअर लावणार असाल तर थोडी जाड लावली तरी चालेल, पण डबल लेअर मी इथं लावणार आहे। तर बघू शकता इथून आपल्याला सुरुवात करायची आहे लेअर लावायला। तर व्यवस्थित साईडनं घरात अगदी कडेनं अशी टीप घ्या, व्यवस्थित एकसारखी घ्या, म्हणजे जेणेकरून लेस काटाला सुद्धा कमी जास्त दिसता कामा नये। हळूहळू तुम्ही प्रयत्न केला तर, प्रॅक्टिस केली तर नक्की तुम्हाला अगदी परफेक्ट डिझाइन जमणार आहे। अवघड असं काही नसतं मैत्रिणींना, थोडी प्रॅक्टिसची फक्त आपल्याला गरज असते। बघू शकता इथून आपल्याला अशी डिझाइन घ्यायची, लेस घ्यायची आहे। तर व्यवस्थित आपल्याला अशी एकसारखी जशी डिझाइन आहे तशी आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। तर आता काटांच्या साईडला अशी आपली लेस येणार आहे, व्यवस्थित लावून घ्या। त्याच्यानंतर ह्या साईडला आपल्याला व्यवस्थित कडेने लावून घ्यायची आहे। तर बघू शकता आपला हा एक लेअर लेसचा लावून झालेला आहे। तर आता आपण डबल लेस लावून घेणार आहोत। इथं पण आपल्याला लेस लावून घ्यायची आहे, त्यामुळे खूप छान दिसणार आहे आपली डिझाइन। तर अगोदर आपण साईडला लेस लावून घेऊया आणि मग मध्ये लेस लावूया। तर बघू शकता त्याच्याच साईडला आपल्याला अनेक लेसचा लेअर घ्यायची आहे। कमी काठ असेल ना मैत्रिणींनो तर नक्की अशी डिझाइन बनवा, खूप अट्रॅक्टिव्ह खूप छान दिसते। कमी काठ आहे म्हणून टेन्शन घेऊच नका तुम्ही, खूप सुंदर आपली डिझाइन तयार होते।
तर आता इकडून वळवून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित. तर बघू शकता मैत्रिणींना 2 लेअर लेसचे लावून झालेले आहेत. आता काय करायचं आहे आपल्याला, मध्ये एक लेस लावून घ्यायची अशी इथं, कारण खूप सुंदर आपली डिझाईन दिसणार आहे. तर आता काय करायचं आहे आपल्याला, बारीक असा फोल्ड इथं करून घ्यायचा आहे फिनिशिंगसाठी, नाहीतर सुद्धा आपली निघणार आहे. त्यामुळे नकळत असा फोल्ड करून घ्या, म्हणजे आपलं फिनिशिंग सुंदर दिसेल. आणि त्याच्यानंतर इकडून असं क्रॉसमध्ये पण घ्या. बारीक कट मारून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर, किती अट्रॅक्टिव्ह आपली डिझाईन तयार झालेली आहे. पूर्ण दाखवते मी तुम्हाला व्यवस्थित. अगदी 2 काठ इथं लावून, अगदी साईडनं मी लेस लावून अट्रॅक्टिव्ह आणि खूप युनिक असा लुक त्या ब्लाऊजला दिलेला आहे. आणि बघू शकता इथे तुम्ही छोटासा पॅच लावू शकता, जेणेकरून तुमची अट्रॅक्टिव्ह आणि खूप सुंदर डिझाईन नक्की तयार होणार आहे. तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.